ने प्राप्त केला. आता सगळे म्हणत होते की संदीपचा आता कार्यक्रम झालेला आहे, त्यांचा बाजार उठलाय, पण शुभम आला आणि शुभमने 3 बॉलमध्ये 1 धाव करू दिली नाही आणि अशा प्रकारे संदीप संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय. त्यांचं आपण अभिनंदन करूया. खरं तर चिन्मय हा लकी चार्म या टीमसाठी. चिन्मयच्या येण्याने टीमला जबरदस्त लक फॅक्टर त्यांचा ऑन होता आणि सध्या चिन्मय मंडप डेकोरेटर्सचं या ठिकाणी फार मोठं योगदान. कमाल जिंकला टॉस आणि इन्व्हाइट केले खोणीला बॅटिंगसाठी. खोणी लवकरात लवकर मैदानावरती बॅट्समन पाठवा, अंपायरचा त्या ठिकाणी इशारा आलेला आहे. ओपनिंग पेअर जी पहिल्या सामन्यात होती, करण आणि किरणची जोडी मैदानावरती जात असताना पहिल्या सामन्यात खंबाळपाडा संघाने काय बॅटिंग केली, 68 धावा केल्या होत्या. या मॅचमध्ये त्यांना प्रथम फिल्डिंग ते करतायत. इन्व्हाइट केले खोणीला, खोणीने पहिली मॅच जिंकली होती आणि आता फाईट करतील खंबाळपाडाशी उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. बघूया यानंतर संदीपशी यातून जो विजेता असेल तो खेळेल. खोणी संघ खेळतोय आणि खोणीचे हर्षद ठोंबरे, हार्दिक पांड्या ज्याला आपण म्हणतो, याने जबरदस्त क्वालिटी क्रिकेट दाखवला. आमचे संदीप ठोंबरे असतील, विभीषण असतील, हे काय सिनियर खेळाडू नेहमीच क्रिकेटला मोटिवेट करताना आपण बघितलेले. या ठिकाणी आपण बघतायत पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने सिंगल त्या ठिकाणी पूर्ण करतायत किरण. स्ट्राईक वरती करण येतोय. 3 ओव्हरची मॅच आहे. बघूया 3 ओव्हरमध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे. मागचा सामना जबरदस्त रंगला, रंगतदार बनवला शुभम पाटीलने. काय बॉलिंग केले, हो खोदून काढलाय मिड ऑनला फिल्डर ऍक्शन मध्ये त्या ठिकाणी आपण बघतायत. दरम्यान केवळ एकच धाव. तर आशुतोष पहिलं षटक हाताळत आहेत आणि धाव फलकावरती आपण बघतायत. या दरम्यान झालेली आहे. हरीश मला सांगतायत की कोण धावा झाल्यात. 3 धावा धाव फलकावरती. बॅटचेज झेलची शक्यता. ओहो, सोपा झेल ड्रॉप झालाय शॉर्ट फाईन लेगला आणि असं वाटलं की पकडलाय जरूर, पण नाही, निसटला हातातून. असे कॅचेस नाही पकडणार तर कोणते कॅचेस पकडणार प्रश्न आहे. कारण की तुम्ही क्वार्टर फायनल खेळतायत. समोर संघ आहे खोणी. या संघाला रोखायचा असेल तर विकेट्स तर घ्यावे लागतील. हो, चांगला चेंडू आशुतोषचा आपण बघतायत. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 4. पहिलं षटक प्रगतीपथावरती. स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. षटक पहिलं संपलंय आणि या दरम्यान आपण बघतोय धावा केवळ आल्या ते 4. एक विकेटही त्या ठिकाणी आला असता, पण आशुतोष सांगतात फिल्डरला की हा झेल पकड. सोपा झेल होता, पण यंगस्टर आहेत, जरूर दबाव असतो, एक प्रेशर असतं मनावरती
आणि त्या प्रेशरमुळे बऱ्याचदा सोप्या कॅचेसही सुटतात, अनेकदा फिल्डिंगही खराब होते, बॅटिंगमध्ये चुका होतात. पण प्रेशर झेलण्याची एकदा काय सवय लागली की मग खेळाडू 100% कमिटमेंट देण्याचा नेहमी प्रयत्न करतो. इथे झेल ड्रॉप झाला, पण तरी सुद्धा आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती केवळ 4 आहे. बघूया एक एक ओव्हर महत्वाचे, एक एक चेंडू महत्वाचा आहे, कारण 18 चेंडू 3 ओव्हरमध्ये फेस करायचे आणि त्यात धावा देखील जितक्या जास्त होतील त्या कराव्या लागतील. तर मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ करणारा राहुल मॅन ऑफ द मॅच आपण बघितला होता. 31 धावाही केल्या होत्या राहुलने. तोच राहुल बॉलिंग मार्कवर तयार. स्ट्रायकिंग इनला करण. संदीप गाविणकडनं तयार. उचललाय, उंच गेलाय, जेल होईल का प्रश्न आहे आणि जेल ड्रॉप. हा दुसरा जेल ड्रॉप झालाय. फिल्डिंग मध्ये या ठिकाणी चुका होत आहेत. मगाशी एक सोपा झेल सुटला, आता मिड विकेटला हा झेल ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये घेण्याचा प्रयत्न झाला, तोही निसटला. आणि या दरम्यान आपण बघताय या 2 धावा, धावसंख्या धावफलकावरती 6. राहुल तयार पुन्हा एकदा करणसाठी. फुल टॉस पाठवलाय, लॉंग लेग सीमा रेषेबाहेर. नो बॉल कॉल. 1+4. एकूण धावा मिळतील 5. हा पंजा आहे आणि या 5 धावा रिव्ह्यू नाही आहे टीमला, पण अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात जर अंपायरला वाटलं तर, अन्यथा कोणालाही रिव्ह्यू मिळणार नाही. आपल्याकडे एकच कॅमेरा आहे, त्यामुळे जर एखाद्या सिच्युएशनला काही प्रॉब्लेम झाला असं वाटलं अंपायरला, क्लोज डिसिजन, तिथे आपण तो रिव्ह्यू त्यांना घेण्याचा अधिकार दिलेला आहे. पण अंपायरचं म्हणणं आहे की हा नो बॉल आहे. नो वरती या चौकार. एकूण 5 धावा आलेले आहेत. बॅटची एज आणि बघा एफर्ट चांगले होते, चेंडूला थांबवले जरूर, पण बघा अजूनही चेंडू पकडला नाहीये. आणि या दरम्यान आपण बघताय त्या 3 धावा. नशीब बलवत तर आहे कोणी संघाच्या फलंदाजांचं. आपण बघताय 2 झेल ड्रॉप झाले. यावेळेस चांगला एफर्टचा ठिकाणी 1 धाव वाचवली आहे. 3 धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतो ती 14 धावा आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सागाव चषक 2026 2 दिवसीय स्पर्धा, जैनुमान मित्र मंडळ आयोजित ही स्पर्धा आपण बघताय. काय पंच केलाय बघा. सुपर शॉट. क्षेत्ररक्षण देखील इतकं चांगलं झालंय, पण 2 धावा येतील. आणि जमिनी समांतर खेळले का तर आपण बॉक्स क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे फटके बघत असतो. चेंडू खाली राहिला. या दरम्यान 2 धावा येतात. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 16 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं, केवळ 4 धावा तिथे आल्या होत्या. चांगला चेंडू होता, खोला टाकला होता. बॅटची एज घेऊन चेंडू मागे गेलाय. या दरम्यान 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 17 धावा झाल्यात. या ओव्हरमध्ये 13 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. बॉल 2-2 2 टू गो. आणि सचिन म्हात्रे बघा कधी कधी होतं असं, कॉन्सन्ट्रेट होत नाही, त्यामुळे विचार नाही गरजेचं असं. आजची ड्राईव्ह केलाय आशुतोष, लॉंग ऑफरनं आला होता, पण झाले चुका भरपूर झाल्या त्या इनिंगमध्ये. ग्राउंड फिल्डिंगमध्ये चुका झालेल्या आहेत. या दरम्यान आपण बघताय या 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा झाल्यात. कमबॅक चांगलं झालं खंबाळपाड्याचं, कोणीचं आपण बघताय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा होत्या, पण या ओव्हरमध्ये कुठेतरी ती गती प्राप्त केली. 15 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. शेवटचा बॉल. टिपिकल करण, खोनी ब्रँडेड 6R.
12ची धाव कधी बघायला मिळते. पहिल्या ओव्हर नंतर ती फक्त 4ची होती, ती तिथून आपण बघता 3 पट वाढलेली आहे. त्या मागचं कारण राहुलचं हे षटक अत्यंत महागडं. या षटकामध्ये फिल्डिंगमध्ये भरपूर चुका झाल्यात आणि त्यामुळे आपण बघतायत 21 धावा या दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. पण बघूया सोहम बॉलिंग मार्कवर तयार. कंबाळपाडा संघ खेळतोय. जरूर साई शेलर यांची आठवण आपल्याला येईल. अर्नॉल्ड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट आणि नेहमीच साईंचा सपोर्ट या संपूर्ण टीमला असतो. तर सोहम तयार. षटक क्रमांक अखेरच घेऊन येत आहेत. आज संदेश शेलारांचा वाढदिवस देखील आहे, पण टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी ते आलेले आहेत. त्यांनाही वाढदिवसाच्या आपण लक्ष शुभेच्छा दिलेल्या आहेत. बिडॉनच्या दिशेने चेंडू गेला, केवळ एक धाव मिळेल. चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा होता, पण आता इथून प्रयत्न सोहम जरूर करेल की कमीत कमी धावा आपल्याला कशा खर्च करता येतील. निदान सिंगल डिजिटमध्ये जरी धावा खर्च केल्या तरी चालेल, पण मागच्या ओव्हरप्रमाणे जर धावा आल्या तर एक मोठं टार्गेट, एक मोठी रन चेस इथून कंबाळपाडा संघाला करावी लागेल. ओहो, स्ट्रेट, अगदी स्ट्रेट किरणला जाऊन चेंडू धडकलाय आणि या दरम्यान आपण बघतायत बघा काय घडलंय. आणि आणखीन एक चूक धावचीची. बघा चेक करा जरा, लागले का जास्त. किरण ठीक आहे, पाणी हवंय तर द्या त्याला प्लीज. नकोय पाणी, नकोय नकोय. अंबर बॉल नो आहे का? नाही, नोचा काय संबंध नाही. डगआउट मधून आवाज आला. एक हात तुम्ही बाहेर काढला होता ना. अच्छा अच्छा, ओ क्या बात आहे. काहीतरी वेगळी ऍक्शन बघायला मिळाली. त्या 2 धावा येत आहेत धावसंख्या फलकावरती. एकूण 28. लॉफ्ट केलाय, फिल्डर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होत आहे. थ्रो देखील चांगला आला. ओ आउट आहेत का बघूया. अपील झालं नाही, नकारार्थी मान डोलावलेली आहे. दुखापत जरूर झाले. मगाशी चेंडू फार वेगाने लागला, पण तरी दुसऱ्या धावेसाठी नॉनस्ट्राईक इनला पोहोचले. इथेही 2 धावा येत आहेत. एक फायटर खेळाडू आहेत, माहिती आहे या क्षणाला गरज आहे. दोन्ही सलामीवीर मैदानावरती स्थिरावलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 30 झालेली आहे. बॉलिंग मार्कवर तयार सोहम. ओ लॉफ्ट केलाय, फिल्डर आहेत. ओहो, वेस्ट ऑफ. काय फिल्डिंग आहे त्या ठिकाणी. आदित्य सुपर फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. का तर पहिल्या ओव्हरपासून चुका जरूर झाल्यात, पण आदित्यने बघा इथून 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवलेल्या आहेत. चांगलं जजमेंट होतं. जेव्हा झेल आपल्याला मिळणार नाही असं वाटतं तेव्हा चेंडूच्या टप्प्याखाली समोर जाऊन जर तुम्ही चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला तरी तो तुमच्या अंगाला लागून आतमध्ये थांबतो. ओ चांगला चेंडू गुडलेंथवरनं सरळ. विकेट किपर आशुतोषच्या हातामध्ये डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती एकूण 32 धावा आपण बघतोय. मागचं षटक 21 धावांचं राहिलं, त्याआधी 4 धावा म्हणजे 25 धावा 2 ओव्हरमध्ये होत्या. आणि इथे आपण बघतात केवळ आतापर्यंत धावा जर बघितल्या तर 7 आलेले आहेत. 32 धावा झाल्यात आणि एकूण चेंडू 5. चांगली बॉलिंग झाली आहे, पण एकही मोठा फटका आला नाही. 3 डबल्स आलेले. ओहो, फिनिश केलंय स्टाईल मध्ये आपल्या करणने. आणि इथून मात्र या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती 38. 39चं टार्गेट म्हणजे 13 धावा प्रति ओव्हर मागे कराव्या लागतील कंबाळपाडा संघाला. बघूया शेवटचा बॉल. पहिल्या 5 बॉलमध्ये केवळ 7 होत्या, पण समोरचा शेवटचा बॉल अगदी समोर दिला बॅटच्या आणि तो लॉंग ऑनच्या दिशेने खेळले. तर 39 धावा करायच्या. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आणि नंतरच्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 35 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये 21 आल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये आपण बघितल्या तर धावा 15 आल्या. 15 नाही 13 आल्या अखेरच्या ओव्हरमध्ये. तर टार्गेट 39 आहे. 39.
मध्ये खेळतोय तो पाटील 11 संदप संघाशी. टार्गेट 39 आहे. बघूया काय घडतंय मॅच मध्ये. ओपनिंग पेअर दाखल झालेले मैदानावरती राहुल आणि सुशांत. स्ट्रायकिंग इनला सुशांत आहे, नॉन स्ट्राईकला राहुल. बॉलिंग मार्क वर तयार. त्या ठिकाणी आपण बघतोय अनंता. बघूया अनंता मागच्या मॅच मध्ये थोडे उशिराने बॉलिंगला आले होते, पण या मॅच मध्ये आपण बघतो की पहिलं षटक हाताळत आहेत. 39 चेस करायचे आहेत. SSCC खंबाल पडाला. ओ स्विंग अँड मिस. पहिलाच बॉल निर्धाव येतोय. चांगला चेंडू होता. कॉन्टेस्ट जबरदस्त होणार आहे. आपण बघतोय दोघांमध्ये अनंता, दुसऱ्या बाजूला सुशांत. दोघांकडे अनुभव जरूर आहे, पण पहिलाच बॉल अनंताने डॉट फेस केलाय. थोडासा प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न, पण बघूया सुशांत कशा पद्धतीने कमबॅक करतायत. ओ टॉप एज मिस टायमिंग. आणि बघा झेल टिपला. अखेर तर एकमेकांकडे बघत होते, पण फायनली या झेल टिपला. फलंदाज बाद सुशांत बॅक टू द डगआउट. अकाउंट नाही उघडला, पण विकेटचा अकाउंट मात्र उघडलाय. 2 विकेट आणि एकही धाव नाही. थँक्यू. 39 संरक्षण करायचं आणि काय सुरुवात आनंदाची आपण बघतायत. पहिला डॉट आणि नंतरच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केले. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आनंदा, पण हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी आशुतोष मैदानावरती दाखल झालाय. बघूया हॅट्रिक पूर्ण केली तर महत्त्वाची विकेटही मिळेल, त्याचबरोबर दबावही निर्माण करू शकतात खंबाळपणावरती. पण बघूया आशुतोषला माहिती आहे या क्षणाला विकेटवरती थांबणं गरजेचं आहे. बघूया हॅट्रिक बॉल कशा पद्धतीने फेस करतोय. उचललाय, पाठवला हॅट्रिक बॉल. सीमा रेषेच्या बाहेर आला हा षटकार. बाहेर आणि अकाउंट स्वतःच व टीमचे उघडतात या षटकाराने आशुतोष. बघूया अनंताकडे काय उत्तर आहे या षटकाराचं.
उचलला लॉंग ऑफच्या दिशेने, हा देखील सीमा पार केलाय पलटवार, आलाय षटकार. बॉल, 2 विकेट, एकही धाव नव्हती, एक डॉट होता. पण पुढचे 2 बॉल सीमारेषेबाहेर पाठवलेत. आशुतोष, हीच तर ओळख आहे आशुतोषची, यासाठी तो जाणला जातो. आनंद तयार. पुन्हा एकदा उडवलाय, गेलाय. ओहो, कॅच होती बहुतेक, पण जजमेंट नाही राखता आलं तिथे क्षेत्ररक्षकाला. हा चेंडू सीमा पार आत पडलाय, म्हणजेच हा झेल होता. अंपायर सांगतायत आज चौकार. आणि बघा चौकार गेलाय. चेक करूया आपण, बघूया. तर सागर फराड चेक करतील. ओमसा MTC वरती स्पर्धा कव्हर केली जाते. आपण बघूया आत पडलाय की बाहेर पडलाय. आणि तिथे पडदा जो आहे तोच खतर बाउंड्री आहे, तर चौकार आहे. कारण आत पडलाय, कारण तिथला जो ब्ल्यू कलरचा पडदा आहे ना, तीच बाउंड्री लाईन आहे, लक्षात घ्या. त्याच्या आत कंपल्सरी चेसिंग आहे. तर धावफलकावरती आपण बघतात एकूण झाले 16 धावा. काय कमबॅक आहे, काय पलटवार आहे. 3 बॉल 2 विकेट, पुढच्या 3 बॉलमध्ये 2 षटकार 1 चौकार. हा झेल होता. आणि करण सांगतायत की तुला कसा पकडायचा होता झेल, कारण माहिती आहे इथे आशुतोषला जीवनदान देणं म्हणजे घरचा रस्ता पकडण्या समान आहे. आणि त्यामुळे करण थोडीशी निराश आहेत. तर बॉलिंग मार्कवर सरफराज तयार. 16 धावा झाल्यात आणि आता 23 ची गरज आहे. 12 चेंडू शेष आहेत. रिक्वायर्ड रन रेट 11.5. व्हॉट अ शॉट बाय राहुल, सिक्सर. आता 17 ची गरज आहे. 11 चेंडू शेष आहेत. उचललाय, हा देखील जाईल का नाही. करणने पकडलाय. हा झेल आणि करणला माहिती आहे, म्हणूनच तिथे गेला होता करण आणि दाखवलंय त्या क्षेत्ररक्षकाला की झेल कसा पकडायचा असतो. फलंदाज बाद. आणि कमबॅक कुठेतरी होताना दिसतं कोणी संघाचा. सरफराज तयार. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती 22. न्यू बॅटर मैदानावरती आलेले आहे. 17 ची गरज आहे. 17. 10 चेंडू. सोहम न्यू बॅटर. बॉलच बॅक ड्राईव्ह, डॉट बॉल. प्रेशर वाढू शकतो इथून मात्र अशा डॉट बॉलने. आणि आता बघा 9 चेंडू शेष आहेत. 17 धावांची गरज आहे. इथून खांबाळपडा संघाला
एखादा मोठा हिट हवाय सामना सोपा करून घेण्यासाठी. स्विंग अँड मिस आणि कीन एक डॉट बॉल. आणि काय कमबॅक आहे षटकारानंतर. पुढचे 4 चेंडू आपण 3 चेंडू बघितले तर 2 डॉट आणि 1 विकेट. आता 8 चेंडू आणि 17ची गरज. चेंडू हवे स्वतः जज करतायत. वेल जज कॅच. सरफराज फलंदाज होतोय बाद. सोहमला परतावा लागेल. कठीण करून घेतलं कंबरपडा संघाने. आणखीन एक डॉट बॉल. काय बॉलिंग झाली आहे. ज्या षटकाची सुरुवात षटकाने झाली शेवट मात्र आपण बघतायत काय जबरदस्त. या ओव्हरमध्ये धावा केवळ आलेल्या आहेत 6. म्हणजे पहिल्या बॉलमध्ये ज्या 6 आल्या तेवढ्या 6. त्याच्यानंतरच्या 5 बॉलमध्ये एकही धाव आली नाही. त्यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो. बेजबाबदारपणे बॅटिंग करण्यात आली. खरं तर इथून सिंगल घेऊन आशुतोषला स्ट्राईकवरती आणायचं होतं पण कुठल्याही बॅटरला ते जमलं नाही. बनी तो बनी नाही तर अब्दुल गनी स्टाईलमध्ये इथे बॅटिंग झाली. काही चेंडू तर अक्षरशः भरपूर दूर बॅटच्या दूर होते आणि अष्टांच्या मागे गेले. आणि इथून आपण बघतोय 6 चेंडू आणि आता 17 धावा करायच्या आहेत. आता जे काय करायचं आशुतोषलाच करायचं आहे कारण आता दुसरा पर्याय दिसत नाही आपल्याला. बॉलिंग मार्कवर साहिल. 6 बॉल 17ची गरज. साहिल तयार. संदीप गाविनकडनं फुल टॉस. पहिलाच दिलाय. बैल मुझे मार अशा प्रकारचा ज्युसी फुल टॉस. त्यावर टोकला षटकार. बॉल खराब. मागच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलमध्ये षटकार आला आणि तदनंतर कमबॅक केलं सरफराजने. पण बघूया साहिल कमबॅक करेल का. साहिलने कमबॅक केलं त्या मॅचमध्ये जरूर विजयाच्या दिशेने जाऊ शकतो कोणी संघ. पण आशुतोषने षटकार ठोकलाय. 11ची गरज आहे 5 चेंडूमध्ये. ऑन साईडला खेळतात. फिल्डर आहे डीप मध्ये सरफराज. पहिली धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओहो. आणि या 2 धावा. रनआउटची संधी होती साहिलने ती गमावली आहे. आणि आता मात्र मॅच बघा करायच्यात आता 9 धावा आणि करण्यासाठी चेंडू शिल्लक आहे 4. 4 बॉल 9. एखादा बिग हिट कंबरपडाला मॅच मध्ये अगदी जवळ आणेल. पण बघूया साहिल काय करतोय. साहिल तयार. हा गेलाय बाहेर. आलाय षटकार. आले मॅच जवळ खंबाळपडाच्या. सिंग आहे. मगाशी 4 बॉल 1ची मॅच 1 बॉल 1 वरती आली आणि सागाव संघाने ती मॅच गमावली. बघूया 3 बॉल 3. बॉल द्या दुसरा. चला
तो बॉल भरपूर लांब गेलाय. आमचे आयोजक कार्तिक मांढरे प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी मागच्या 1.5-2 महिने ही तयारी सुरू आहे. सिद्धेश संते त्याचबरोबर अजित देसाई माजी आमदार घणसोली यांचे फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी. आणि आता 3 बॉल 3 6-17 मॅच 3 बॉल 3 वरती आणलेली आहे आणि त्याचं नाव आहे आशुतोष चव्हाण. बघूया 3 बॉल 3 काय घडतंय. आणि कॅच सोडली होती मगाशी आपण हरीश बघितले आशुतोषची. हो संपर्क नाही झाला. हा डॉट बॉल. आता मात्र 2 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज. 2 बॉल 3 धावा. मागचा सामना जसा रंगलाय हा देखील रंगतोय. 2 बॉल 3 ची गरज. यष्ट्यांच्या मागून करण फिल्डिंग मध्ये बदलाव करतोय. फुल टॉस. खराब बॉल. मॅच फिनिश. साहिलने मात्र धावा खर्च केल्या 17 आणि अशा प्रकारे मॅच जिंकलेली आहे SSCC खंबालपाडा संघाने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. चला टॉस ची प्रक्रिया आपण पूर्ण करूया.